श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 660. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये या चित्रकूट पर्वतावरती जे या सर्व अयोध्यावासी आणि जनकवासियांच्या अंतःकरणाची स्थिती आहे, ज्या स्थितीच्या आधाराने सर्वजण प्रभू रामचंद्र सीताजींच्या समवेतच केवळ राहू इच्छित आहेत आणि त्यासाठी दोन पर्यायांचा विचार ते करतायत. एक, आपण प्रभू रामचंद्रांना आपल्या समवेत बरोबर न्यावं आणि जर ते शक्य नसेल तर आपण 14 वर्ष भगवंताबरोबर वनवासामध्येच राहावं. आणि त्यासाठी आपण समर्थांच्या मनोबोधातील तो श्लोक, सुखाला गी अरण्य सेवीत जावे, अशा या एकांतवासरूपी अरण्यामध्ये केवळ भगवंताच्या आधाराने एक साधक कशा पद्धतीने प्रसन्नतेने राहू शकतो, या आधाराचं चिंतन थोडासा गुरुकृपेने मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. अशा या चित्रकूट पर्वतावरती या सर्व नगरवासियांना कोट्यावधी स्वर्गापेक्षा देखील अधिक सुख खरं तर अंतःकरणामध्ये प्राप्त होतंय. असं वाटतं की 14 वर्षाचा काळ तर एका क्षणासारखा निघून जाईल. परंतु त्याच वेळेला एक मन आपल्या स्वतःच्या संचिताचा विचार त्याच्यासमोर सांगू लागतं की आपलं एवढं सद्भाग्य आहे का की आपण प्रभू रामचंद्रांच्या समवेत अशा आनंदामध्ये 14 वर्ष व्यतीत करू शकूत. आणि त्यामुळं प्रत्येक जण आपल्या या संचिताचा विचार करून मनामध्ये केवळ एकच प्रार्थना करते की प्रभू रामचंद्रांचा हा सहवास आमच्या जीवनामध्ये आम्हाला कधीच न सुटो. अशा या सर्व नगरवासियांचं हे स्वाभाविक प्रेमाचं चिंतन गोस्वामीजींनी आम्हाला कालच्या चौपायांमधून सांगितलं. आज आता कथानक थोडंसं वेगळ्या दिशेने गोस्वामीजी घेऊन जात जात आपल्याला या प्रभू रामचंद्र भरत भेटीच्या एका उत्कंठावर्धक अशा बिंदूपर्यंत घेऊन जाणार आहेत. त्यातील आजच्या या चौपायांचं गायन गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. एही विधी सकल मनोरथ करही, बचन सप्रेम सुनत मन हरही, सिय मातु तेहि समय पठाई, दासी देखी सुअवसरु आई, सावकास सुनी सब सिय सासु, आयउ जनक राज रनिवासु, कौसल्या सादर सन्मानी, आसन दिए समय समानी, सीलु सनेहु सकल दुहोरा, द्रवहि देखी सुनी कुलिस कठोरा, पुलक शिथिल तन बारी बिलोचन, महीन खलिखन लगी सब सोचन, सब सिय राम प्रीति की सी मूर्ति, जनु करुणा बहु बेश बिसुरती, सिय मातु कह विधि बुद्धि बाकी, जो पय फेनु फोर पबिटा की.
सुनिय सुधा देखिय ही गरल, सब करतूति कराल, जह तह काक उलूक बक, मानस सकृत मराल, सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, आपल्याला हे समस्त मानस जे शास्त्र आहे ना, ज्या रामायणाचा मागोवा घेत आहोत, ते सर्व काही आमच्या जीवनाला अति सुंदर बनवण्याची एक कला आहे बघा. या नित्य मानसच्या श्रवणातून, या रामायणाच्या चिंतनातून जर आपल्या जीवाची मूर्त खऱ्या अर्थाने घडली, तर मला वाटतं की आपल्याला रामायण खऱ्या अर्थाने श्रवण करण्याचं सद्भाग्य मिळालं. जीवनाची मूर्त काय आहे? जशी एखादी आपण मूर्त एखाद्या भगवंताची, एखाद्या सत्पुरुषाची घेतो, तेव्हा त्यामध्ये असलेला सुबकपणा, त्यामध्ये असलेला भाव, त्याच्यामध्ये असलेली कलाकृती ही जशी आपल्या अंतःकरणाला विशेष भावते. ज्याप्रमाणे समर्थ दासबोधामध्ये म्हणतात की रूप प्राप्त होणं काही आपल्या हातामध्ये नाही, परंतु गुण प्राप्त करणं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. रामायणाच्या प्रभू रामचंद्राच्या रूपाचं ध्यान करता करता आमच्या जीवनातल्या गुणांचा बदल होणं, हेच या रूप आणि गुणाचा अत्यंत सुंदर संदर्भ आपल्याला रामायणातून लावता येतो. रामायण आम्हाला एक विलक्षण विनय, एक शील, आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतरंगातल्या भावभावनांना व्यक्त करण्याची एक संयमित पद्धत, या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन करतं. आणि जसं पूज्य बापू म्हणतात त्याप्रमाणे या कुठल्याही गोष्टी ते आपल्यावरती थोपवत नाहीत. जसं आपली भगवद्गीता म्हणते की सर्व सांगून झाल्यानंतरही भगवंत अर्जुनाला स्वातंत्र्य देतोय की आता तुला जसं वाटतंय त्याप्रमाणे तू वाग. परंतु या जीवनाच्या, या शास्त्राची गंमतच अशी आहे की जर ते आपण मनापासून श्रवण केलं असेल, जसं अर्जुनाने केलेलं आहे, तर हे शास्त्र तुमच्या जीवनाला सुगंधित करून टाकेल, तुमच्या जीवनामध्ये एक नवचैतन्य भरून टाकेल. ज्या विवेकाची प्राप्ती कुठल्याही शाळा, कॉलेज, समाजामधून होत नाही, तो विवेक तुमच्या घराचा पत्ता विचारत विचारत तुमच्या हृदयामध्ये येऊन निवास करेल. जी शालीनता, जो विवेक, जी नीती, या सर्व गोष्टी आजपर्यंत आम्हाला केवळ शब्दार्थाने माहिती आहेत, त्या शब्दांची व्याख्या आता शोधण्यासाठी आपल्या आचरणाच्या पलीकडे आपल्याला जावं लागणार नाही. लोक म्हणतात रामायण आता एवढं 5000 वर्षापूर्वीचं कथानक, एका कुटुंबामध्ये घडलेला हा प्रसंग. मी गमतीने असं म्हणतो की जर आपण सकाळी उठलो आणि चहाच्या वेळेला वर्तमानपत्र वाचण्याच्यासाठी मोठ्या उत्साहाने चहाचा घोट घेता घेता वर्तमानपत्र उघडलं आणि लक्षात आलं की अरे अरे, हे तर कालचं वर्तमानपत्र आहे, की त्या क्षणी आपण किती त्रागा करतो. अरे कुठे गेला आजचा पेपर, असं म्हणून त्या पेपरच्या विषयी पृच्छा करतो. बघा, 24 तासामध्ये ज्या गोष्टींचा वीट यावा अशा गोष्टींमध्ये आम्ही अत्यंत रस घेऊन त्याचं वाचन करतो. परंतु आज 5000 वर्ष झाले या रामायणाला, परंतु अनेक संतांनी गाऊनही ज्याच्यामधून नित्य नवीन रसच हा ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला प्राप्त होतो, असं हे अद्भुत सच्चिदानंदाचं शास्त्र आहे, जे तुमच्या जीवनाला आनंद प्रदान करतं. त्यामुळे रामायणाचं हे समग्र शास्त्र आम्हाला अशा पद्धतीचं आपल्या जीवाचं शिल्प घडवून देईल, ज्या शिल्पाची या निर्मितीची आजच्या समाज व्यवस्थेमध्ये कुठेही व्यवस्था नाहीये.
आपण या कोरोनाच्या संकट समयामध्ये अनेक लोकांचा ढळत असलेला विवेक अगदी जवळून पाहतो. अनेक प्रकारच्या समाजामध्ये असलेल्या अप्रवृत्ती कित्येकदा सुशिक्षित लोकांच्या आधाराने देखील कशा पद्धतीने या समाजामध्ये घडत आहेत याचं देखील दर्शन आपल्याला होतं. कुठेतरी काहीतरी चुकतंय. समाजाला ज्या शिक्षणाची खरी गरज आहे असं शिक्षण जे संकटकाळी मनुष्याला उपयोगी पडू शकेल, जे मनुष्यामध्ये हा सत्सद विवेक नेहमीच स्थिरावून ठेवेल, अशा शिक्षणाची आज कुठेतरी नितांत गरज आहे. आणि त्यामुळं घराघरामध्ये हे रामायण, हे भागवत, ही ज्ञानेश्वरी, हा दासबोध, ही गाथा, या सर्व ग्रंथांचं नित्य सहवास राहणं मला वाटतं की जीवनासाठी एक अत्यंत सुरक्षित असं आपल्याला मिळालेलं साधन आहे. मी हे आपणास आज का सांगतोय? कारण आजच्या कथानकामध्ये आपण एका प्रसंगामध्ये प्रवेश करणार आहोत. प्रसंग असा काही फार मोठा नाही, परंतु या प्रसंगाच्या निमित्ताने या दोन्ही घराण्यांमध्ये असलेला हा शील, हा संयम, याचं दर्शन मनाला एक अत्यंत धीरता देऊन जातं. बघा, प्रपंचाचा स्वभावच आहे उद्विग्नता. आणि या अशा उद्विग्न स्थितीमध्ये आमचा हा पारा वारंवार छोट्या छोट्या गोष्टींमुळे चढत असतो. परंतु प्रपंचामध्ये ज्याचा परमार्थ उतरलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये परमार्थासाठी वेगळी भाषा आणि प्रपंचासाठी वेगळी भाषा अशा दंभाला जागा राहत नाही. प्रसंग असा आहे की राजा जनकाच्या बरोबर सुनैनाजी देखील या चित्रकूट पर्वतावरती आलेले आहेत. सुनैनाजी आपण जाणताच, सीताजींच्या माता. सुनैनाजींनी या सर्व चित्रकूटाचा हा आनंद ज्याप्रमाणे इतर नगरवासियांनी घेतला, त्याचप्रमाणे त्या देखील आपल्या हृदयामध्ये तो आनंद अनुभवत आहेत. आणि अशा या शांत रसपूर्ण असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या या आश्रमामध्ये सुनैनाजींची देखील एक शांती किती विलक्षण पद्धतीने गोस्वामीजी आम्हाला दाखवत आहेत. प्रसंग असा आहे सज्जनो की सुनैनाजींनी असे 4 दिवस गेल्यानंतर एक दिवशी विचार केला आणि आपल्या दासींना, ज्या त्यांच्याबरोबर त्यांच्या सेवेसाठी आल्या होत्या, त्यांना प्रभू रामचंद्रांच्या सर्व मातांच्याकडं आपण त्यांचं दर्शन घेण्यासाठी येऊ पाहत आहोत असा निरोप आपल्या दासींच्या समवेत पाठवला. दासींनी जाऊन सर्व राण्यांना प्रणाम केला. सुनैनाजींना असलेली इच्छा त्यांनी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीच्या समोर व्यक्त केली. जेव्हा अयोध्येच्या या राण्यांनी सुनैनाजी आपणास भेटू इच्छित आहेत हा समाचार ऐकला, तेव्हा त्यांनी आनंदाने, आम्हाला भरपूर वेळ आहे, आपण जरूर यावं, असा निरोप त्या दासींच्या बरोबर परत सुनैनाजींच्याकडे पाठवला. सुनैनाजींना जेव्हा राण्यांनी भेटीचं आमंत्रण दिल्याचं कळालं, तेव्हा त्या देखील सर्व आपल्या समाजाच्या समवेत अयोध्येच्या या राण्यांना भेटण्यासाठी त्यांच्या पर्णकुटीच्या दिशेने निघालेल्या आहेत. सज्जनो, प्रसंग तसा बघितला तर छोटा आहे, पुढे घडणारा संवाद हा आणखीन गुह्य आहे. परंतु मला रामायणाचं जे शास्त्र जीवनाचं शिल्प घडवतं, हा जो विचार मी आपणासमोर प्रथम ठेवला, त्या दृष्टीने थोडंसं चिंतन मांडायचं आहे. पूज्य भाऊसाहेबांच्या जीवनावरती लिहिलेलं जी महाराज या पुस्तकातील एक प्रसंग डोळ्यासमोर येतो. पूज्य भाऊसाहेबांची मुलगी ज्या घरी दिली गेली होती, त्या घरी तिची सासू आणि तिचं काहीतरी कारणामुळं बिनसलं होतं.
मुलीची काहीच तक्रार नव्हती. परंतु सासू मात्र अत्यंत तरातरा भाऊसाहेबांच्या घरामध्ये आली त्यांच्या मुलीची तक्रार घेऊन. आणि तिने येऊन अगदी वरच्या आवाजामध्येच घरामध्ये येऊन बोलायला सुरुवात केली. अर्थात हे असे प्रसंग घरोघरीच आपल्याला दिसत असतात की मनुष्य जेव्हा आपल्या स्वार्थाला कुठे धक्का लागतो त्यावेळेला कशा पद्धतीने आक्रमक होऊन इतरांशी संवाद करतो हे आपल्याला समाजामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळतं. त्याच पद्धतीने त्या संवाद करू लागल्या. पूज्य भाऊसाहेब आपले नामामध्ये शांत होते. या दोघी विहिणींचा संवाद चाललाय. भाऊसाहेबांच्या पत्नींना काही कळेना की काय करावं. यावरती भाऊसाहेबांनी विचार केला की आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करावा. म्हणून त्या म्हणाले, अहो असू द्या, मुलगी लहान आहे. जरी ती तुमची सून असली तरी तिला मुलीसारखं समजून सांगा. अशा पद्धतीने काही हिताचे बोल त्यांनी तिथं उद्गारले. खरं यावरती त्यांच्या विहीणबाई अत्यंत तावातावाने म्हणाल्या, चुप बसा हो तुम्ही, या थेरड्याला काय कळतंय म्हणे. आता बघा, पूज्य भाऊसाहेबांच्या घरामध्ये येऊन त्यांच्या सर्व प्रकारच्या ज्येष्ठतेला डावलून त्यांना त्यांच्या समोर थेरडा म्हणणाऱ्या बाई. परंतु नाम ज्याच्या हृदयामध्ये मुरलेलं असतं त्याच्या प्रतिक्रिया कशा असतात. पूज्य भाऊसाहेब शांत उभे राहिले. त्या विहीणबाई संतापून निघून गेल्या. त्यानंतर भाऊसाहेबांच्या पत्नी त्यांना म्हणाल्या, भाऊसाहेब, अहो आपल्याला त्या थेरड्या म्हणाल्या मला अजिबात आवडलं नाही. आपण काही बोलला का नाही त्यांना. यावर तर भाऊसाहेब म्हणाले, आता वय झालंय माझं. म्हातारा म्हटलं काय, थेरडा म्हटलं काय, काय फरक पडतो. काय कमालीची सोशिकता आहे ना. जीवनामध्ये असे प्रसंग घरोघरी घडत असतात. आणि मग अशा वेळेला आपण बघतो की भांड्याला भांडं लागतं आणि त्यातून होणाऱ्या ध्वनीतून केवळ इतरांचं रंजन होतं. प्रश्न काही सुटत नाहीत. ज्या सुनैनाजींनी आपल्या या कन्येला अत्यंत प्रेमाने राजा दशरथाच्या या संपन्न नगरीमध्ये सोपवलं होतं, त्याच सुनैनाजी या चित्रकूटावरती आल्या आहेत. अजूनही राजा जनक आणि सीताजींची थेट भेट झाली नाही. परंतु सुनैनाजी स्त्री असल्यामुळं स्वाभाविकपणे सीताजींना त्या वैयक्तिकरित्या स्त्री कक्षामध्ये जाऊन भेटल्या असतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. विचार करा, ज्या वेळेला सीताजींना त्यांनी अशा वल्कल धारण केलेल्या रूपामध्ये पाहिलं असेल, या वनाच्या असलेल्या सर्व हाल अपेष्टांमध्ये आपल्या या जीवाचा तुकडा त्यांनी पाहिला असेल, त्यावेळेला एका आईला किती क्लेश मनामध्ये निर्माण झाला असेल. आपणही बघतो आजच्या काळात घराघरांमध्ये मुलींना आपण अत्यंत प्रेमाने लाडाकोडाने वाढवतो. पण जेव्हा ती मुलगी अचानक विवाह करून दुसऱ्याच्या घरी जाते आणि तिथल्या सर्व भावभावनांशी झुंज देताना थकलेली भागलेली जेव्हा आपण आपली मुलगी पाहतो, जरी ती शब्दाच्या आधाराने काही बोलली नाही तरी तिचे डोळे बरंच काही बोलून जातात. आणि अशा वेळेला त्या आई वडिलांच्या हृदयाची काय अवस्था होत असेल. अनेकांना तर त्या मुलीचं दुःख पाहण्याचं देखील दुर्भाग्य मिळत नाही. केवळ कळतं की तुमच्या मुलीने आत्महत्या केली, तुमची मुलगी या जगामध्ये राहिली नाही. अशा प्रकारे अनेक विघातक प्रसंग आपल्याला या समाजामध्ये दिसत असतात. आई वडिलांसाठी जरी ती मुलगी लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी गेली असली तरी तिच्याविषयीचं असलेलं ममत्व हे तसूभर देखील कमी होत नाही. किंबहुना मुली आणि वडिलांचं नातं हे वेगळंच. आणि त्यामुळं राजा जनकाची विशेष प्रेमाची असलेली ही सीता आणि त्यामुळे सुनैनाजींसाठी देखील आपल्या प्राणाहून प्रिय असलेली आणि अशा सीताजींचं
हे असं रूप पाहिल्यानंतर कुठल्या आईच्या मनामध्ये विवेक हा शाबूत राहू शकेल? असं वाटेल ना की जाऊन थेट प्रश्न विचारावेत, काय चुकलं माझ्या मुलीचं? का तिला दिली गेली ही शिक्षा? परंतु इथं सुनैनाजींचा विवेक बघा. जे जीवनाचं शिल्प मी आपणास सांगायचा प्रयत्न करतोय ते या सुनैनाजींच्या आचरणातून आपल्याला कळतं की त्यांनी सर्वप्रथम दासींना पुढं पाठवलंय. राण्या कुठल्या कामामध्ये व्यस्त तर नाहीत ना, त्यांच्याकडे इतर कोणी बसलेलं नाही ना, याची खातरजमा करून जेव्हा आपल्या समाजाच्या समवेत सुनैनाजी अत्यंत विवेकाने या सर्व राण्यांच्या पर्णकुटीमध्ये येतात. गोस्वामीजी म्हणतायत, सीलु सनेहु सकल दुहु ओरा, द्रवही देखी सुनी कुलिस कठोरा. जेव्हा कौसल्याजींनी सुनैनाजींना आलेलं पाहतलं त्यावेळेला त्यांनी अत्यंत आदराने त्यांना बसण्यासाठी आसन दिलं, त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्या आसन व्यवस्थेच्या पश्चात समाजातील ज्या काही प्रमुख स्त्रिया होत्या त्यांची देखील आसन व्यवस्था केली आणि सर्वजण एका संकोचाच्या आधाराने मौन धारण करून एकमेकांच्या समोर बसून राहिलेले आहेत. गोस्वामीजी म्हणतात की या समाजामध्ये असलेला हा एक स्वाभाविक शील आणि त्यांच्यामध्ये परस्पर विश्वासातून निर्माण झालेलं प्रेम याचा एकंदर विचार केला तर जणू काही कठोर वज्र देखील पिघळून जावं अशा विलक्षण प्रेमरसाची या समाजाच्या भेटीमधून अनुभूती प्रत्येकाला होतीये. इथं वज्राची उपमा दिली गेली आहे कारण शब्द हा वज्रासारखाच कठीण असतो सज्जनो. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात ना की शब्द निवडून बोलावे. बऱ्याचदा मनुष्याची कृती ही एवढी घातक नसते जेवढे त्याचे शब्द घातक असतात. अशा या वज्रापेक्षा देखील कठीण असलेल्या शब्दांना विरघळवून टाकणारं हे प्रेम आणि शील या समाजाच्या परस्पर भेटीमधून निर्माण झालेल्या मौनात गोस्वामीजींचं हृदय अनुभवतंय. आपण देखील त्या समाज व्यवस्थेचा एक भाग होऊन जर या पर्णकुटीमध्ये बसू शकलो तर आपल्या लक्षात येईल सज्जनो की प्रश्न समाज व्यवस्थेत प्रत्येक टप्प्यावरती येत असतात. अशी कुठली समाज व्यवस्था नाही जिथं प्रश्न निर्माण झालेले नाहीत, परंतु प्रश्न आल्यानंतर त्या प्रश्नांवरती विचार करण्याची बुद्धी मात्र काळानुसार अत्यंत भ्रष्ट होत चाललेली आहे. आपण बघतो की अगदी राज्यसभा लोकसभेपासून तिथं मध्ये जो बसलेला स्पीकर असतो त्याच्या अंगावरती कागद फेकून देण्याची, त्याचा अपमान करण्याच्या कृतीपासून जे प्रसंग आपल्याला या समाजामध्ये दिसतात तिथपासून ते रस्त्यावरती अगदी जाताना कोणाचा एकमेकांना धक्का लागला तरी एकमेकांचा अगदी आईबाप काढण्यापर्यंतची चाललेली भाषा आपल्याला या समाजामध्ये दिसते. प्रश्न आहेत परंतु प्रश्नांवरती व्यक्त होण्याची प्रक्रियामध्ये मात्र कलियुग आपल्याला दिसून येतं. रामायण आम्हाला त्रेतायुगाच्या आधाराने प्रश्न सोडवायचा जर तुमचा खरा उद्देश असेल, खरा हेतू असेल तर त्याची प्रक्रिया कशी असावी याचं जणू काही शास्त्र या मौनातून सांगत आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये दुःख आहे, हे असं नको घडायला पाहिजे होतं अशी एक स्वाभाविक प्रत्येकाच्या मनामध्ये विचारधारा आहे आणि जे अश्रू आहेत ते अत्यंतिक प्रेमाचे आहेत. त्या प्रेमाच्या अश्रूंच्या आधाराने सुनैनाजी आपल्या या सर्व विहिणींचं जे हे वैधव्य रूपी अमंगल वस्त्र ते परिधान करून बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती असलेलं हे एक विलक्षण निराशेचं सावट जे सुनैनाजींचे डोळे पाहत आहेत
आणि त्याचबरोबर अंतःकरणात एका कोपऱ्यामध्ये आपल्या मुलीचं, आपल्या जावयाचं आणि त्याचबरोबर आपल्या या धाकट्या जावयाचं देखील होत असलेलं या वनवासामध्ये जे जीवनाचं कष्टमय असं प्रवास, या सर्व दुःखांना घेऊन सुनैनाजी या पर्णकुटीमध्ये आलेल्या आहेत. खरं तर गोस्वामीजी म्हणतायत, मही नख लिखन लगी सब सोचन. शब्द उच्चारण हे अत्यंत अवघड होऊन बसलेलं आहे. काय बोलायचंय? प्रसंग मोठा बाका आहे. कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावं? राजा दशरथाच्या निधनाचं दुःख, का आपल्या मुलांवरती आलेल्या या वनवासाच्या वेळेचं दुःख, का इकडं विरहामध्ये तप्त असलेल्या भरतजींच्या अंतःकरणाच्या अवस्थेचं दुःख, का सर्व अयोध्येला अनाथ झाल्याचं दुःख? आणि इकडं अयोध्येच्या राण्या मनामध्ये विचार करतायत की सुनैनाजींना आपण कुठल्या मार्गाने तोंड दाखवावं. ज्यांनी आपल्या या हृदयाचा तुकडा एवढ्या मोठ्या विश्वासाने आपल्याकडे सुपूर्त केला, आपण या सीताजींना अशा पद्धतीने या वनवासामध्ये आज वल्कल धारण करून त्यांच्या आईच्या समोर त्यांची भेट घडवून आणतोय. काय उत्तर द्यावं आपण? मनामध्ये चाललेला विचार पायाच्या नखांच्या आधाराने धरणीशी संवाद करतायत. ज्याप्रमाणे सीताजी देखील वनवासात जाण्याच्या आधी प्रभू रामचंद्र कौसल्येला आपल्या वडिलांनी बदललेल्या निर्णयाची माहिती देत होते, त्यावेळेला सीताजींच्या मनामध्ये एकच विचार होता की प्रभू आपल्याला नेतील का अयोध्येतच ठेवतील? की तनु प्राण की केवल प्राणा. आपलं शरीर आणि प्राण प्रभूंच्या बरोबर वनवासात जाईल का आपलं शरीर इथं निश्चित पडून आपला केवळ प्राणच प्रभू रामचंद्रांच्या बरोबर वनवासात जाईल? हा मौन संवाद ज्याप्रमाणे सीताजी आपल्या धरणी मातेची करत होत्या, त्याचप्रमाणे आज या सर्व माता देखील संवादासाठी शब्द शोधत असताना आपल्या मनातला हा भाव या जणू धरणी मातेशी करतायत. जणू काही आपण तिचे अपराधी आहोत. कारण जरी आज लौकिक देहाने सुनैना या सीताजींच्या आई असल्या तरी त्यांची प्राप्ती ज्या धरणी मातेतून झाली आहे, ज्याची खबरबात अयोध्येला देखील आहे आणि सुनैनाजींना देखील आहे, जणू काही या दोन्हीही पक्षाच्या स्त्रिया सीताजींच्या खऱ्या मातेला क्षमा याचना मागतायत. शेवटी सुनैनाजी संवाद, आपल्या मनात असलेला भाव, हे सर्व काही शब्दांच्या आधाराने या समाजामध्ये व्यक्त करू लागतात. गोस्वामीजी सुनैनाजींच्या शब्दांना व्यक्त करताना म्हणतात की सीय मातु कह बिधि बुधि बाकी, जो पय फेनु फोर पबि टाकी. या करुणारूपी पर्णकुटीमध्ये देह धारण करून आलेल्या या स्त्रियांच्या सभेमध्ये सुनैनाजी म्हणतात की या सर्व स्थितीसाठी जर कोणी खरं जिम्मेदार असेल तर हा विधाताच आहे. परंतु जसं आपल्या मराठी भाषेमध्ये एक वाक्य आहे की रोगापेक्षा इलाज जालिम आहे, किंवा मुंगी मारण्यासाठी हत्तीची व्यवस्था केली जावी, या जशा गोष्टी संयुक्तिक नाहीत, त्याप्रमाणे हे विधाता, अरे तू आज हा जो आसूड या सूर्यवंशावरती मारला आहेस, तू या आसूडाच्या आधाराने निदान त्यांच्या अपराधाची तरी समीक्षा व्यवस्थित करायला हवी होती ना. अपराध केवढा छोटा आहे, आणि त्यातच ज्यांचं अजिबात यामध्ये कुठलीही चूक नाही, ज्यांचं हृदय हे जणू काही एखाद्या फेसासारखं कोमल, जो दुधाचा फेस असतो
जसं एखाद्या गाईचं धारोष्ण दूध आपण बघतो, ज्याच्यावरती एक विलक्षण अत्यंत मुलायम फेस आलेला असतो. अशा या मुलायम फेसासारखं ज्यांचं हृदय आहे, अशा हृदयावरती त्या फेसाला केवळ नीट करण्यासाठी कोणीही वज्राचा घाव घालत नाही रे. तसा घाव तू जणू काही आज या सूर्यवंशातल्या प्रभू रामचंद्र सीताजींवरती केलेला आहेस. अरे विधाता, आम्ही हे सर्व जाणतो की जे कोमल आहेत, निर्दोष आहेत, त्यांच्यावरतीच तू आपल्या संपूर्ण शक्तीच्या आधाराने आसूड ओढतोस का रे? अशी विपत्ती त्यांच्यावरती कोसळवतोस. अर्थात आम्ही हे केवळ आजपर्यंत ऐकूनच होतो. अमृत नावाची देखील गोष्ट कुठं असते? हो, पण विष मात्र जागोजागी आपल्याला या जगामध्ये दिसून येतं. लहानपणापासून आपण विष अमृत हे शब्द एकत्रित वापरतो, परंतु यापैकी विष अनेकांनी पाहिलेलं आहे. अनेकांनी आपला जीव विषप्राशन करून गमावलेला आहे. परंतु अमृत ही एक काल्पनिकच गोष्ट आपल्याला प्रत्येकाला दिसते. ज्या पद्धतीने आपण राजहंसाची गोष्ट, संकल्पना ऐकत आलेलो आहे, परंतु तो राजहंस हा केवळ एका मानस सरोवरातच सापडतो. बाकी कावळे, घुबडं, बगळे हे मात्र आपल्याला जागोजागी दिसून येतात. खरोखर हे विधात्या, तुझी सर्व कृती देखील अशीच भयंकर आहे रे. या दोह्याच्या मध्ये जो भावार्थ या सुनैनाजींना सांगायचा आहे सज्जनो, वेळेअभावी त्याचा विस्तार आपल्याला आजच्या कथेमध्ये करता येणार नाही. परंतु आपण या दोह्याच्या अर्थाचा विस्तार आणि तत्पश्चात सुनैनाजींच्या अंतःकरणातला भाव याचं कथाचिंतन उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.